संतोष भैयापेक्षा आम्हाला काय मोठं नाही. त्यांच्या मारेकऱ्याला न्याय दिल्याशिवाय नाही हटत आहे. हटणार नाहीत, हटत नाहीत. फक्त आमची एक इच्छा आहे मुख्यमंत्र्यांकडे, ती मात्र तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो आणि आम्ही जी गोष्ट सांगतो ही तुमच्या पुढे चॅलेंज आहे. चॅलेंजिंग अशी आहे की ज्यावेळेस ही खंडणी मागायला लावली त्या खंडणीच्या वेळेस खून पण झाला. म्हणजे खंडणीतले आणि खुनातले हे दोन्ही आरोपी एकच आहेत. यांच्या दोघांवरतीही 302चे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, 120 पण व्हायला पाहिजेत आणि मोका पण लागला पाहिजे. आता दुसरा चॅलेंजिंग विषय मुख्यमंत्र्यांसाठी असा आहे की ज्यावेळेस ही खंडणी मागायला लावली, खून झाला, त्यावेळेस या आरोपींना पळून जाण्यासाठी पाठबळ कोणत्या मंत्र्यांनी दिलं, सरकारमधल्या आमदारांनी दिलं, हे शोधून काढणं खूप गरजेचं आहे. यांना कुणी घरी ठेवलं, यांना पळून का नेलं, कुणी कुठं कुठं घेऊन गेले, कोणत्या गाड्या वापरल्या, पैसा कुणी दिला, घरं कुणी दिले, हॉस्पिटलला का ठेवलं, कुणी ठेवलं, मग त्यांनी का सांगितलं नाही पोलिसांना की इथं आरोपी आहेत आणि हे आरोपी पुण्यातच का एका जागेवर सापडले. याचा अर्थ असा आहे, पुण्यात पाठबळ होतं कुणाचं, याचा अर्थ असा आहे की याला राजकीय आणि सरकारचं 100% पाठबळ आहे. म्हणून यांची सगळ्यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. फार गंभीर आरोप करताय तुम्ही, सरकारचं पाठबळ म्हणता. 100% सरकारमधल्या मंत्र्यांचं पाठबळ म्हणलो. सरकारमधल्या मंत्र्यांचं पाठबळ असल्याशिवाय हे लोक राहूच शकले नाही. ही खूप मोठी साखळी असायला पाहिजे, खूप मोठी. कारण पळून नेणारे वेगळे, फोन लावणारे वेगळे, मंत्र्यांना फोन लावणारे वेगळे. या मंत्र्यांनी सरकारमधल्या एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केलेत का, आणि ज्यांनी ज्यांनी बळ दिलं त्यात पोलीस अधिकारी बी असली तरी त्यांना सुद्धा 302 मध्ये सहआरोपी करणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्र्यांपुढे चॅलेंज आहे, हे काम त्यांनी करावंच. नसता आम्ही राज्य बंद पाडणारे सोडणार नाहीत. सगळे मोक्यात घ्या, यांना एकालाही सोडू नका.